हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता वाजले 7 वाजलेले आहे. आता मी चाललो आहे रानात ज्वारी काढायला. तर 2 दिवस झालं गेलोच नाही, कारण परवा दिवशी 1 दिवस काढून आलो आम्ही. आणि तवर कांद्याची रोपं लावलं आणि गावाला 1 दिवस जाऊन आलो आम्ही. आता आज चाललेलो आहे, बाबा गेलेत पुढं. चला ज्वारी काढून आल्यावर आणि परत घरातलं काम पण खूप आहे, सगळं आवरायचं आहे. चला खालच्या रानात ऊस लावलेलं, चला दाखवतो ऊस कसं आलंय. ऊस बघा कसं आलेला आहे. पूर्ण आलेलं आहे इकडं. चला आता ज्वारीच्या रानात जावे. अजून एवढं आहे, पूर्ण एवढं होतं ते सकाळपासून झालेलं आहे. आता 9 वाजलेलं आहे आणि तिकडचं पण आहे. 2-3 दिवसात होईल. इकडं बाबा काढायला लागल्यात. ज्वारी काढून आल्यावर काय काय बनवलं. नाश्त्याला उपीट बनवलं आणि स्वयंपाक पण झालेला आहे. आणि बघा भांड्याचं ढीग पडलंय आणि झाडू मारायचं आहे. अजून धुणं भांडी खूप काम आहे आणि आज सारवायचं पण आहे. शेण काढून ठेवायला सांगितलं होय, शेजाऱ्यांचं जनावर आहे तिथं. बघूया त्यांनी काढून ठेवलं असलं तर घेऊन येतो, मग सारवतो. चला चपात्याने भाजी काय केले दाखवतो. मसूर डाळ भिजत ठेवले आहे, मग ते उसळ बनवलेला आहे बघा. आणि चपाती बघा. पसारा केवढं पडलेलं आहे. हे सगळं आवरायचं आहे. सकाळी आंघोळ करून चहा पिऊन तसंच गेलो. बाकी सगळं काम सगळं तसंच होतं बघा. बाहेरचं पण तसंच पडलेलं आहे. आवरत होता. ऊन पण झालेलं, 12 वाजले. आणि इकडं आमचं कुत्र्याचं पिल्लू पण बसलेलं आहे. रात्रभर झोपलेलं नाही आहे ते पिल्लू, कारण त्याची आई वारलेलं आहे. म्हणजे आई नाही, ते पिल्लू घेऊन आलेत काल. त्याला बाटलीनं दूध पाजवायला लागलो आहे आम्ही. बाटली आणलेलं आहे आणि आता मगाशी दूध पाजवलेलं आहे. जरा आता उठून फिरायला लागले. चला आता माझं काम आवरतो. इकडं भांडी घासून ठेवलेलं आहे आणि आता धुणं पण झालेलं आहे. हे बघा एवढं धुणं धुवून टाकलेलं आहे. आज पण कपडे जास्त होतं आणि भांडी पण घासून ठेवलं. शेण पण आणलेलं आहे. आता सारवतो. आता वाजले 3 वाजलेलं आहे सगळं आवरूपर्यंत. बघा इकडं सारवून घेतलं. अजून भांडी तीन लावायचं आहे. हातपाय धुवून घेतलं. तर जरा भांडी लावू आणि परत आता वाजले 4 वाजलेलं आहे. चला 4 वाजता सगळं भांडी लावलं, तर हातपाय धुवून घेतलं, चहा पिऊन आवरलं. वाजलं आता 6:30 वाजलेलं आहे. आता संध्याकाळचा स्वयंपाक. आज मस्त कोबी मंचुरियन करायचं आहे. आणि इकडं कोबीचं गड्डा आहे, त्यातलं निम्मा करतो. हे आकाश तर चिरून घेतो बारीक. कोबी इकडे बारीक चिरून घ्यायला लागलो, कारण किसून घ्यायला किसणी नाही, काही बारकं आहे. म्हटलं त्यानं बारीक चिरून घेऊया. मस्त चिरून घेतलेलं आहे. त्यामुळे थोडंसं मीठ टाकतो
ह्यामध्ये काय जास्त मी टाकलेलं नाही, म्हणजे सोया सॉस, चिली सॉस असं काय काय टाकतात. मी असं काही टाकलेलं नाही. इकडं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून जरा मिक्स करून घेतो व्यवस्थित. आणि इकडं अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि मैदा पण घेतलेला आहे. तर एवढं घेतलेलं आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घेतो. आणि त्यामध्ये आलं लसूण पेस्ट इकडं बारीक करून घेतलेलं होतं. आणि इकडं लाल तिखट नाही, चटणीचं आहे, तेच टाकतो. इकडं मस्त कोबी मंचुरियन करतो. आणि इकडं फूड कलर म्हणजे लाल कलर आहे, ते जरा टाकलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करतो. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. हे बघा, इकडं याला सगळं परफेक्ट झालेलं आहे. कॉर्नफ्लॉवर आणि मैदा, मीठ, चटणी आणि आलं लसूण पेस्ट सगळं व्यवस्थित झालेलं आहे. चला आता चुलीवर मस्त तळूया कोबी मंचुरियन. तेल गरम झालेलं आहे. इकडं पीठ पण तयार आहे. आता मस्तपैकी तळून घेतो. आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा. छोटे छोटे असं मी गोल केलेलं नाही, हा असं भजीसारखा सोडलेला आहे. आपण कांदा भजी सोडतोच असं मस्त सोडलेलं आहे. इकडं तेलामध्येच मस्त तळून घ्यायचं. या तुम्ही पण कोबी मंचुरियन खायला. अजून हे झाल्यानंतर स्वयंपाक पण थोडंफार करायचं आहे. चला, इकडं मस्त कोबी मंचुरियन तयार झालेलं आहे. मस्त कुरकुरीत पण झालेलं आहे. पूर्ण तळून झालेलं आहे. बघा, मस्त कुरकुरीत कोबी मंचुरियन तयार झालेलं आहे. तर तुम्ही पण खायला. मस्त इकडं तयार झालेलं आहे बघा कोबी मंचुरियन. आणि हे सजावट कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा. बघा, मस्त केलेलं आहे. आणि हे आकाश मी खाऊन सांगतो म्हटलं. इकडं बाबांना पण दिलं आहे खायला. मस्त झालं आहे म्हटलं. आणि सॉस पण घरीच तयार केलेला आहे मी. 2 टोमॅटोचं सॉस पण पाहिजे त्याबरोबर म्हटले, म्हणून 2 टोमॅटो होतं तेवढंच. एक नंबर घरगुती गोबी मंचुरियन या तुम्ही पण खायला.